Hey, hi guys. Good afternoon, everyone. I am going to making this blog for the purpose of just for entertainment, not other than entertainment. So I will show you what kind of production is going in my farm, and you can see in this blog. I will show you. You can see cotton is here, और तूर और सोयाबीन भी हमारे यहाँ प्रोडक्शन होता है उसका. And not other than these three kind of what we can say production. Three kind of seeds is soy here, and ripe here, and harvest here, and sell to the traders. If you want to learn something from this blog, you can see what kind of farming life, or how much hard work is there, and everything. So let's start in Marathi. In the Marathi due to I will start this blog in Marathi language. So चला तर कंटिन्यू करा. तर मी आज आलो आहे शेतामध्ये. तर शेतामध्ये आपल्या उत्पन्न काय कोरडवाहू शेती असल्यामुळे उत्पन्न फक्त तूर, कापूस आणि सोयाबीन, आणि कभी कभार तिल, और दूसरं काय होतं राहो, इतना ही आहे भाई. और जर बघायचंच असेल तर आपलं शेत रोडला आहे, त्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा आहे. आवर फॉर्म इज नॉट जस्ट टू अर्निंग मनी, दिस इज द बिगेस्ट ब्लास्ट. आपलं शेत फक्त पैसे कमवण्यासाठी एवढं असं महत्त्वाचं नाही आहे. तर जेव्हा पण ब्लास्ट होईल तेव्हा बिगच असेल, कारण या शेताची व्हॅल्यू जर बघितली तर लाखात नसून कोटीमध्ये आहे. आणि तुम्ही पांढरं सोनं शेतकऱ्याचं बघू शकता, दिसत असेलच. ओ भाई कैसा आहे. तर हा एक प्लॉट आहे. ऑटो दिख रहा है क्या वहाँ? अरे जूम भी नहीं हो रहा भाई. चलो लेट्स कंटिन्यू. तर तूर कशी असते, तर तुरीकडे जरा जाऊयात. तूर एवढी काय भारी नाही आहे, बिकॉज देर इज नो वाटर फॉर दिस. यू कॅन सी एवढी काय भारी नाही आहे अशी, पण तरी तिच्यावरच आपलं भागतंय. हा आहे लिंब आपला. हा खूप थंड आहे. उन्हाळ्यात तर खूप असं म्हणजे याच्या खाली बसल्यानंतर ए सीची फिलिंग येते बाई. ए सी तर चिल्लर आहे हो. शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे खूप असं थोडं हार्डवर्किंग असतं, पण उन्हात काम करून जी म्हणजे झाडाखाली जाऊन बसल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जी फिलिंग असते ना भाई, मी अनुभवली आहे पूर्ण. आय एम सो फेटफुल, और आय एम सो ग्लॅड टू एक्सप्लोरिंग दॅट, बिकॉज आय एम द सन ऑफ अ फार्म. हा आहे काकाचा कापूस, हा आहे आपला. तर कापूस कारण खूप पाणी झाले यावर्षी, त्यामुळे कापूस एवढा काही म्हणजे भारी लेवलचा आहेच, म्हणजे होता, पण पाण्यामुळे जास्त टिकू शकला नाही, सर्वाईव्ह करू शकला नाही तेवढा. त्यामुळे असेल त्यातच समाधानी मानून शेतकऱ्याचं आयुष्य असंच आहे. कारण सरकार पण साथ देत नाही, सरकार तर साथ देतच नाही. पुन्हा शेतकऱ्याला कोणीच असं म्हणजे हलक्यात घेतात प्रत्येकजणच, जसं की व्यापारी असेल, पुन्हा बरेच आहेत जे हलक्यात घेतात. नॉट टेक ग्रँटेड टू फार्मर इज जगाचा पोशिंदा, और क्या कह सकते भाई, किसान है तो हम हैं, सॉरी हम ही किसान हैं. ये देख सकते हो भाई, कोई सा मतलब
करोड़ों का माल दे जाएगा भाई. भाई 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 ब्लॉग 4 मिनिटवर गेला. मी आत्तापर्यंत कधी माझ्या जीवनामध्ये 4 मिनिट बोललोच नाही कुठं, ते पण कॅमेऱ्यासमोर बोलतोय भाई. दिस इज द फर्स्ट ब्लॉग. आय एम डिरेक्टली स्पीकिंग अँड व्हॉइस ओव्हर with video. Other short blog, I have already made short blogs various type, but this blog is म्हणजे अगोदर काय शूट करायचो, नंतरच तो ब्लॉग म्हणजे व्हॉइस ओव्हर करायचो नंतर घरी गेल्यानंतर. तर हा ब्लॉग असा आहे, इथं देर इज नो पीपल अराउंड हिअर, त्यामुळे हा ब्लॉग बनवतोय. भाई आपल्याला हिंदी पण जास्त जमत नाही, इंग्लिश जमती भाई. मराठी तर मदर टंग आहे, त्यामुळे समजून घ्या. आणि बोलण्यात कुठं खालीवर जर होत असेल तर फर्स्ट ब्लॉग आहे, समजून घ्या. तुम्ही समजून घ्यालच. तर आपण इथे एखादा बिझनेस पण स्टार्ट करू शकतो, स्टार्टअप. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या टाईपचा बिझनेस करायला पाहिजे, करायला हवा. भाई या ब्लॉगमुळे तर माझी स्किल पण डेव्हलप होते की मी बोलू शकतो समोर एखाद्या व्यक्तीबरोबर नाही आहे, बट तो त्या लेवलचा कॉन्फिडन्स तर राहील. कारण जे डिरेक्टली बोलू शकतात ते कॅमेऱ्यामध्ये बोलायला खूप घाबरतात. हा ब्लॉग बनवतो आहे, पण असं बघण्यासारखं असेल नसेल माहीत नाही, कारण ऑडियन्सला काय लागतं. हा फर्स्ट ब्लॉग असल्यामुळे मी अल्गोरिदम काय समजू शकलो नाही यूट्यूबचा. जस्ट म्हणजे एंटरटेनमेंट माझी होते की मी कॅमेऱ्यात शूट करतो आहे, मग घरी गेल्यानंतर ही स्किल डेव्हलप होते की एडिटिंग पण करतो आहे. बाई एडिटिंग करतो टाईमपास, रील्स बघण्यापेक्षा, फेक रील्स किंवा फालतू रील्स बघण्यापेक्षा हा टाईम इन्व्हेस्ट जर इथं केला तर मला वाटतं की काहीतरी फायदा होईलच. तर बघू. पुन्हा एक या ब्लॉग म्हणजे स्टार्टअप केल्यामुळे खूप फायदा झाला. कारण असं मी किमान माझा वॉच टाईम असायचा फोनचा 7 ते 8 तास. रील्स इंस्टावर फक्त 6 तास तर इंस्टावरच राहायचो. 6 तास इंस्टावर. बाकी फेसबुकचे ते लाँग व्हिडिओ जे पिक्चरवाले सीन असतात ते कट केलेले ते पण पाहायचो भाई. पुन्हा और व्हॉट्सअप नाही येत नाही. तर कधी अभ्यास असला तरच करायचा, म्हणजे एक्झामच्या अगोदर पहिले तर करायचा अभ्यास, नंतर काही नाही. तर असं असते ही फार्मिंग लाईफ. तर आता काय काय करायला लागतं. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे कॉट म्हणजे कापूस जर लावायचा म्हणलं तर फर्स्ट ऑफ ऑल ते कापसाची एक छोटी असं म्हणजे हायब्रिड टाईपची एक हे असती, म्हणजे सरकी म्हणतो तिला. तर ती सीड्स आपण फर्स्ट ऑफ ऑल पेरायची, म्हणजे पेरतात पण काही ठिकाणी, पण आमच्या इकडे असे लावतो, म्हणजे 1.5 फूट 2 फूट जे काय असेल ते लावल्यानंतर मग तिची 15-20 दिवसाला ती 2-4 दिवसानंतर दिसते. 15-20 दिवसाला थोडी मोठे होते, 2 पानावर काहीतरी म्हणतात. असं खूप म्हणजे लहान लेकराच्या वरचं ह्या कापसाला जपावं लागतं. पण निसर्गाने जर साथ दिली नाही तर शेतकरी राजा बळीराजा असा शांत बसतो ना. आणि जर समजा शेतकऱ्याच्या मुलाने जरी त्याच्यावर पाय दिला तर की अरे मूर्खा तुला कापूस दिसत नाही का, हे ते म्हणजे झाड दिसत नाही का. आणि म्हणजे ह्यांनी जर म्हणजे निसर्गाने जर हे केलं तर काही नाही माफ म्हणजे असतं ना. पण निसर्गाला समटाईम निसर्ग पण एवढं उत्पन्न म्हणजे मदत करतो काढण्यासाठी की खूप. हा फर्स्ट ब्लॉग आहे की एवढा मोठा बनवतो आहे मी, आणि माझ्यात एवढी आज खूप एक्साइटमेंट आहे, त्यामुळे बोलण्याची पण असं कसं सुचत आहे काही माहीत नाही भाई. तर बघू, लेट्स गो. तर आता तुरीचं कसं असतं माहिती आहे का. तूर पण सेम कापसामध्ये लावली तर, आणि सोयाबीनसोबत जर पेरायची म्हणलं मग सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, हरभरा नाही घेत आम्ही कारण कोरडवाहू आहे. हे उत्पन्न घेण्यासाठी ना खूप असं हे करावं लागतं, काय म्हणू शकतो भाई, मेहनत करावीच लागते. और हम कौन से भी फील्ड में चाहे कुछ भी करें ज़िंदगी में आगे बढ़ने के लिए लाइफ में मेहनत ज़रूरी है, इम्पॉर्टंट है. चला आता सूर्यदेवता पण गेलेले आहेत. कुठे दिसत आहेत का नाही रे, मावळे. तर चला घराकडे निघूया. टाईम काय झाला असेल राईट नाऊ, टाईम 5 o'clock, 5:46. चलो.
लेट्स गो. हा लिंब आहे बघा कसा आहे दिस. चलो. ही तरी आपल्या शेतासमोरची वाट चांगली आहे भाई, पण तिकडली खूपच बापू किसान है सब पे अलग छोरी अपनी पहचान है. सर वाले रोड देखे समोर होंगे छोरे तूने सारे, हम गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है. खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बाहर की. बापू किसान है सब पे अलग छोरी अपनी पहचान है. सर वाले देखे होंगे छोरे तूने सारे, हम गाँव वाले छोरे दी खुद दी पहचान है. खेतों में जाके देख हरियाली मेरे गाँव की तो भाएगी ना हवा तुझे कहीं और बाहर की. ब्लॉग बनवण्यात येईल किंवा नाही येईल ते काय सांगू शकत नाही. जर आला बनवण्यात तर बघा, जर नाही आला तर सॉरी फॉर दिस. तर उद्या जायचं आहे, तर गावाकडून जाण्याचं एक दुःख वेगळंच असतं. पण आहे तूर. कशी आहे तूर बाई? पाणी आहे पाणी. शेत पाणी असेल तर शेतही आहे, नाहीतर कुछ नाही. कसं आहे वातावरण? AC पेक्षा थंड आहे.